अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाची सुरुवात झाली। ट्रम्प यांनी चीनी वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादताच तिकडे चीननेही अमेरिकन वस्तूंवर अतिरिक्त कर लावलाय, ज्याचे परिणाम सोन्याच्या दरातही दिसू लागले। पाहूया। महासत्ता अमेरिकेची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांनी व्यापार युद्धाची सुरुवात झाली आहे। ट्रम्प धोरणाला उत्तर म्हणून चीनने सुद्धा अमेरिकन वस्तूंवर आयात कर वाढवून चीनमधल्या गुगलच्या चौकशीचं फरमानच काढलंय। ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या साखरेवर 10% आयात शुल्काची घोषणा केली। त्यानंतर चीनने सुद्धा अमेरिकेतून आयात नैसर्गिक वायूंवर 15% आयात शुल्क जाहीर केलंय। ट्रम्प यांनी साखरेबरोबरच चीनमधून आयात सर्वच वस्तूंना 10% आयात शुल्क लागू केलं। नंतर चीनने देखील अमेरिकन शेती यंत्र, कार इंजिनवर 10% आयात शुल्काची घोषणा केली आहे। पनामा कालव्याचा सर्वाधिक फायदा चीनच घेत असल्याचं सांगत तो ताब्यात घेण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला। त्याच्या उत्तरात अमेरिकेच्या गुगल सर्च इंजिनवर नियम उल्लंघनाचा आरोप करत चीनने चौकशीचे आदेश काढले आहेत। ट्रम्प यांनी कॅनडियन वस्तूंवर 25% अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करताच कॅनडाने सुद्धा अमेरिकेच्या 1256 वस्तूंची यादी तयार करून त्यावर कर लावण्याची योजना आखली आहे। जागतिक व्यापाराची ध्येय धोरणं मोडून ट्रम्प सुडापोटी कर लावत असल्याचा आरोप चीनचा आहे। दुसरीकडे हाच आरोप अमेरिका चीनवर करत आली आहे। पण हे व्यापार युद्ध असंच सुरू राहिल्यास याचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण मेक्सिको, कॅनडा आणि चीन या तीनच देशातून अमेरिका जवळपास 40% माल आयात करतो। कॅनडामधून अमेरिकेमध्ये सर्वाधिक टोमॅटोंची निर्यात होते, ज्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेलाच बसू शकतो अशी शंका वर्तवली गेल्यानंतर तुर्तास तरी कॅनडाच्या वस्तूंवर कर लादण्याचा निर्णय ट्रम्प यांनी 1 महिन्यांवर पुढे ढकललाय। मात्र याच व्यापार युद्धामुळे सोन्याचे दर वेगाने गगनाला भिडल्याची चर्चा आहे। कारण गेल्या फक्त 36 दिवसात सोन्याचा भाव 8,000 वाढलाय। 31 डिसेंबर 2024 ला सोनं 76,162 रुपये तोळं होतं। तोच भाव आता एका तोळ्याला 84,000च्याही वर पोहोचलाय। डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने होणारी घसरण, ट्रम्प सत्तेत येताच काही देशांवर वाढवलेले आयात कर, शेअर बाजारामधील अस्थिरतेमुळे सोन्यात वाढलेली गुंतवणूक ही कारणं सोन्याच्या दरवाढीमागे सांगितली जात आहेत। आकडेवारीनुसार फक्त एकाच वर्षात सोन्यानं 20%पेक्षा जास्त परतावा दिलाय। 1 जानेवारी 2024 ला सोन्याचे भाव तोळ्याला 63,352 इतके होते आणि आज म्हणजे फक्त एका वर्षात हाच भाव 84,000वर गेलाय। जर जागतिक अस्थिरता कायम राहून शेअर बाजार गडगडत राहिल्यास यंदाच सोन्याचा भाव 10 ग्रॅमला अर्थात एका तोळ्याला 90,000च्या पार जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या इशाऱ्यानं युरोपातल्या अनेक देशात देखील धाकधूक आहे। अमेरिकेनं तशी पावलं टाकल्यास काही युरोपियन देशांनीही जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय। ट्रम्प यांच्या आधीच्या कार्यकाळात देखील चीन अमेरिकेमध्ये व्यापार युद्ध भडकलं होतं। मात्र त्याला वेळीच आवर घातला नाही तर व्यापार युद्धाची ही आग प्रत्यक्ष युद्धाच्या आगीत रूपांतरित होईल अशी ही साशंकता आंतरराष्ट्रीय अभ्यासक वर्तवतायत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।